नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मटण कलेजी मसाला. एकदम कमी साहित्यात आणि कमी वेळात बनवून होतो आणि खायला तर इतका टेस्टी लागतो ना. इथे मी अर्धा किलो अशी कलेजी स्वच्छ साफ करून असे बारीक तुकडे करून घेतलेत. आता आपण त्यावरती टाकूयात मीठ, हळद टाकूयात आता आणि छान असं हळद आणि मीठ आपण कलेजीला असं चोळून घेणार आहोत. त्याने अशी मसाल्याला खूप छान टेस्ट येते आणि खायला पण खूप असे छान लागते. इथे आपलं तेल आणि टोप मस्त गरम झालं आहे. त्याच्यामध्ये आता 2 मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत. आता आपण कांदा मस्त तेलामध्ये छान असा लालसर रंगावरती परतून घेणार आहोत. पूर्ण असा मऊ लुसलुशीत होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. इथे आपला कांदा असा छान मस्त परतून झाला. इथे मी कांदा, सुकं किसलेलं खोबरं, अद्रक, लसूण याची ग्रेव्ही बनवून घेतली. आता आपण ती पण तेलामध्ये अशी छान परतून घेणार आहोत. इथे अशी मस्त आपली ग्रेव्ही परतून झाली. आता आपण गरम मसाले टाकूयात. लाल तिखट, हळद, धना पावडर आणि एव्हरेस्टचा गरम मसाला. छान असं तेलामध्ये आता परतून घेऊयात. एकदम कमी वेळामध्ये आपली अशी कलेजी मसाला बनून तयार होतो. इथे बघा आपले मसाले पण मस्त असे परतून झालेत. आता आपण त्यामध्ये टाकूयात कलेजी आणि सर्व कलेजी अशी मसाल्यामध्ये आपण परतून घेणार आहोत. खायला पण खूप अशी छान लागते आणि बनवायला पण खूप अशी सोपी पद्धत आहे. मस्त आता आपण मिक्स करून घेतले. आता आपण त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहोत, अर्धा ग्लास आणि चवीनुसार मीठ. शिजण्यासाठी आपण पाणी टाकणार आहोत. आता मीठ टाकून मस्त असा आपला कलेजी मसाला इथे बनून तयार आहे. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.